कल्पना करा, एक 16 वर्षांचा तरुण, ज्याच्या वयातील मुले आजच्या काळात काय करावे या संभ्रमात असतात, त्या वयात या तरुणाने असं काही लिहून ठेवलं ज्याने पुढची शेकडो वर्षे एका संपूर्ण राज्याला, एका संपूर्ण संस्कृतीला जगण्याची दिशा दिली. ज्या समाजाने त्यांना आणि त्यांच्या भावंडांना वाळीत टाकलं, त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं, त्याच समाजासाठी या पोराने साक्षात अमृताचा कलश रिकामा केला. कोण होते हे तरुण? कुठून आली होती त्यांच्यात एवढी अलौकिक बुद्धिमत्ता? आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, जेव्हा आयुष्य नुकतंच कुठे जगायला सुरुवात होते, तेव्हा जिवंतपणी स्वतःला एका अंधाऱ्या तळघरात कोंडून घेत या महामानवाने कायमचा निरोप का घेतला? आज आपण एका अशा महामानवाची कहाणी ऐकणार आहोत, ज्याने मराठी भाषेला सोन्याचं सिंहासन मिळवून दिलं. आज आपण उलगडणार आहोत साक्षात माऊलींचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, ओळख आपल्या महाराष्ट्राची मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. 13वं शतक, महाराष्ट्राच्या इतिहासातील असा एक काळ जेव्हा समाज कमालीचा विखुरलेला होता. कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं. धर्माचं आणि देवाचं ज्ञान हे फक्त संस्कृत भाषेत आणि काही ठराविक लोकांच्याच हातात अडकलं होतं. सामान्य माणसाला देवळात जाण्याचा, वेद वाचण्याचा किंवा देवाला आपल्या भाषेत हाक मारण्याचा अधिकारच नव्हता. माणूस आतून पूर्णपणे तुटला होता. पण म्हणतात ना, जेव्हा रात्र सर्वात जास्त काळोखी असते, तेव्हाच एक तेजस्वी सूर्य जन्माला येतो. महाराष्ट्राच्या या अंधाऱ्या काळात एक असा सूर्य उगवला ज्याने ज्ञानाचा प्रकाश थेट झोपडीपर्यंत पोहोचवला. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक इतिहास नाहीये. हा एका अशा संघर्षाची कहाणी आहे जी ऐकताना तुमचे डोळे पाणावतील आणि ऊर अभिमानाने भरून येईल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जे काही आहोत ते या एका व्यक्तीच्या त्यागामुळे आहोत. चला तर मग सुरू करूया संत ज्ञानेश्वरांची ही अद्भुत आणि भावनिक गाथा. ही कहाणी सुरू होते पैठण जवळच्या आपेगाव इथून. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई, एक अत्यंत सात्विक आणि ईश्वरभक्त जोडपं. विठ्ठलपंतांचे मन संसारात रमत नव्हते. त्यांना विरक्ती आली होती आणि एके दिवशी कुणालाही न सांगता ते संन्यास घेण्यासाठी थेट काशीला निघून गेले. रुक्मिणीबाई मागे एकट्या पडल्या, पण त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. पुढे काशीचे रामाश्रम स्वामींनी आळंदीला जेव्हा भेट दिली आणि योगायोगाने त्यांची रुक्मिणीबाईंची भेट झाली, तेव्हा त्यांनी तिला आशीर्वाद देत म्हटले, अखंड सौभाग्यवती भव. डोळ्यांत अश्रू आणून रुक्मिणी म्हणाली की हे शक्य नाही, कारण तिचे पती काशीला निघून गेले होते आणि त्यांनी संन्यास घेतला होता. तिचे पती हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलाच शिष्य विठ्ठलपंत आहेत हे समजल्यावर स्वामींनी काशीला परत जाऊन विठ्ठलपंतांना खडसावले आणि त्यांना पुन्हा आळंदीला पाठवून दिले. गुरुची आज्ञा प्रमाण मानून विठ्ठलपंत परतले. पण समाजाने त्यांना स्वीकारलं का? नाही. संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणं हे तत्कालीन कर्मठ समाजाला अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी या कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यांना गावातून बाहेर काढण्यात आलं. आणि अशा या भयानक तिरस्काराच्या वातावरणात जन्म झाला 4 दिव्यांचा: निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. विचार करा, ज्या लहान मुलांना खेळायला मित्र हवे असतात त्यांना समाजानं फक्त टोमणे दिले. संन्याशाची पोरं म्हणून त्यांची हेटाळणी केली. तुम्ही कधी विचार केलाय, एखाद्या निष्पाप बालकाच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होत असेल, जेव्हा त्याला कळतही नसेल की आपली चूक काय आहे आणि तरीही संपूर्ण जग त्याचा तिरस्कार करत असेल? मुले मोठी होऊ लागली. आता त्यांच्या मुंज करण्याची वेळ आली. विठ्ठलपंतांनी आळंदीच्या ब्राह्मणांकडे गयावया केली. माझ्या मुलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू नका, त्यांना धर्माच्या प्रवाहात येऊ द्या. पण समाज निर्दयी होता. त्यांनी एकच अट ठेवली, या पापाचं फक्त एकच प्रायश्चित्त आहे आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त, म्हणजेच मृत्यू. ज्या आई वडिलांनी या मुलांना जन्म दिला त्यांना स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलांना पोरकं करावं लागणार होतं. कल्पना करा त्या क्षणाची, जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी रात्रीच्या अंधारात आपल्या झोपणाऱ्या मुलांच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवला असेल. त्यांचे अश्रू त्या निरागस चेहऱ्यांवर सांडले असतील. आणि मध्यरात्रीच्या भयाण शांततेत इंद्रायणीच्या त्या पात्रात दोघांनी जलसमाधी घेतली. सकाळी जेव्हा ही 4 भावंडं उठली तेव्हा त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं होतं. ज्ञानेश्वर तेव्हा अवघे 7-8 वर्षांचे होते. मुक्ताबाई तर अवघी 3-4 वर्षांची चिमुरडी.
आता जगायचं कसं? पोटाची खळगी भरण्यासाठी ही संतांची लेकरं झोळी घेऊन गावात भिक्षेला जाऊ लागली. पण लोकांनी भिक्षा देण्याऐवजी त्यांच्या झोळीत शेण आणि माती टाकली. एके दिवशी असाच लोकांचा तिरस्कार सहन न झाल्याने बाल ज्ञानेश्वर अत्यंत दुःखी झाले. राग आणि नैराश्याने त्यांनी स्वतःला एका झोपडीत कोंडून घेतलं. दरवाजा आतून लावून घेतला. तेव्हा ती लहानगी मुक्ताबाई दरवाजा बाहेर उभी राहिली आणि म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. किती केवढा हा विचार! जी माणसं आपल्याला त्रास देत आहेत त्यांच्यावर रागवण्याऐवजी त्यांच्या अज्ञानाची कीव करा, हा धडा एका लहानग्या बहिणीने आपल्या भावाला दिला. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने जन्म झाला एका महाज्ञानाचा. आळंदीच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्र देण्यास नकार दिला आणि या भावंडांना पैठणला पाठवलं. पैठण म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचं विद्यापीठ. तिथे मोठमोठे पंडित राहत होते. जेव्हा ही 4 भावंड पैठणच्या धर्मसभेत उभी राहिली तेव्हा तिथल्या पंडितांनी त्यांची पुन्हा खिल्ली उडवली. काय तुझं नाव? ज्ञानदेव. संन्याशाच्या पोराचं नाव ज्ञानदेव. ज्ञान काही कोणाच्या मक्तेदारी आहे का? त्यावर तो 10-12 वर्षांचा मुलगा अतिशय शांतपणे उत्तरला, ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाहीये पंडितजी. ज्ञान तर या चराचरात भरलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयात तोच एक ईश्वर आहे. पंडितांना राग आला. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रेड्याला दाखवून विचारलं, अरे वेड्या, मग या रेड्यातही तोच देव आहे का? ज्ञानदेवांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, होय, तोच देव आहे. पंडितांनी हसत आव्हान दिलं, मग या रेड्याकडून वेद वदवून दाखव. मित्रांनो, इथेच तो चमत्कार घडला ज्याने इतिहासाला एक नवी कलाटणी दिली. ज्ञानेश्वरांनी अत्यंत प्रेमाने त्या रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पुढच्याच क्षणी त्या मुक्या प्राण्याच्या मुखातून ऋग्वेदाच्या रुचा घुमू लागल्या. हा फक्त एक चमत्कार नव्हता, ही एक सणसणीत चपराक होती त्या प्रवृत्तीला जी माणसामाणसात भेद करत होती. ज्ञानेश्वरांनी सिद्ध केलं होतं की जर भक्ती आणि ज्ञान शुद्ध असेल तर मुका प्राणीही वेद बोलू शकतो, मग सामान्य माणूस का नाही? पैठणच्या या घटनेनंतर सर्वत्र ज्ञानेश्वरांचा जय जयकार सुरू झाला. पण ज्ञानेश्वरांचे ध्येय काहीतरी वेगळेच होते. त्यांना फक्त स्वतःचा उद्धार करायचा नव्हता, त्यांना त्या सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि स्त्रियांना ज्ञानाचा रस्ता दाखवायचा होता, ज्यांना मंदिरात जाण्याचीही बंदी होती. भगवद्गीता हे एक महान तत्वज्ञान होतं, पण ते होतं संस्कृतमध्ये. सामान्य शेतकऱ्याला संस्कृत कशी समजणार? म्हणूनच नेवासा या गावी प्रवर नदीच्या काठी एका खांबाला टेकून बसलेल्या त्या 16 वर्षांच्या तरुणाने एक संकल्प केला, मी गीतेचं ज्ञान माझ्या मराठीत आणणार. आणि त्यांनी सुरुवात केली, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. काय आत्मविश्वास आहे पहा मित्रांनो. माझी मराठी भाषा अमृतालाही मागे टाकेल असे शब्द मी गुंफेन. सच्चिदानंद बाबा लिहित होते आणि ज्ञानेश्वरांच्या मुखातून ज्ञानगंगेचा प्रवाह वाहत होता. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती फक्त एक पुस्तक नाहीये, ती एक क्रांती आहे. ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानासारखा वृक्ष विषय इतक्या सुंदर उदाहरणांनी, उपमांनी सजवला की वाचणाऱ्याला वाटतं जणू कुणी आईच आपल्याला मांडीवर घेऊन गोष्ट सांगतीये. म्हणूनच तर महाराष्ट्र त्यांना ज्ञानेश्वर नाही, माऊली म्हणतो. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी एकच संदेश दिला, देवळात जाऊन कर्मकांड करण्यापेक्षा आपलं जे काम आहे, जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. ज्ञानेश्वरांची कीर्ती आता वाऱ्यासारखी पसरू लागली होती. ही कीर्ती पोहोचली तापी नदीच्या काठी राहणाऱ्या महान योगी चांगदेव यांच्यापर्यंत. चांगदेव म्हणजे कोण? ज्यांनी योग सामर्थ्याने 1400 वर्षे आयुष्य मिळवलं होतं. त्यांना आपल्या सिद्धींचा प्रचंड अहंकार होता. जेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांबद्दल समजलं तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना एक पत्र पाठवण्याचं ठरवलं. पण पत्र लिहायला घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे ज्ञानेश्वर तर वयाने खूप लहान आहेत, मग त्यांना चिरंजीव लिहू का? पण ते ज्ञानाने खूप मोठे आहेत, मग त्यांना तीर्थस्वरूप लिहू का? अहंकाराच्या गर्तेत अडकलेल्या चांगदेवांनी ते पत्र तसंच कोरी पाठवून दिले. जेव्हा हे कोरे पत्र मुक्ताबाईंच्या हातात पडले तेव्हा ती हसून म्हणाली, अरे रे, 1400 वर्षे जगला पण हा योगी कोरा तो कोराच राहिला. शेवटी चांगदेवांनी स्वतः ज्ञानेश्वरांना भेटायला येण्याचे ठरवले.
पण साधेपणाने नाही, ते वाघावर स्वार होऊन आले आणि हातात चाबूक म्हणून चक्क जिवंत साप पकडला होता. हे सगळं त्यांना ज्ञानेश्वरांना घाबरवण्यासाठी करायचं होतं. जेव्हा ज्ञानेश्वरांना समजलं की चांगदेव येत आहेत, तेव्हा ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई एका निर्जीव भिंतीवर बसले होते. ज्ञानेश्वरांनी त्या निर्जीव भिंतीला आज्ञा केली, चल भिंती, चांगदेवांच्या स्वागताला. आणि काय आश्चर्य, ती दगडाविटांची निर्जीव भिंत हवेत उडत चांगदेवांच्या दिशेने चालू लागली. मित्रांनो, चांगदेवांचा वाघ हा सजीव होता. सजीवावर नियंत्रण मिळवणे एक वेळ शक्य आहे, पण एका निर्जीव भिंतीला चालवणं हा कुठला योग? चांगदेवांचा अहंकार गळून पडला. ते वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी थेट त्या लहानग्या ज्ञानेश्वरांचे पाय धरले. या घटनेतून माऊलींनी जगाला शिकवण दिली की तुमच्याकडे कितीही पैसा, सत्ता किंवा ज्ञान असू दे, जर तुमच्यात नम्रता नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली होती, पण ज्ञानेश्वरांचे कार्य अजून संपले नव्हते. त्यांना एक असा समाज उभा करायचा होता जिथे जातीपातीला अजिबात थारा नसेल, जिथे ब्राह्मण आणि शूद्र सगळे एकाच रांगेत उभे राहून देवाची भक्ती करू शकतील. आणि यासाठी त्यांना साथ मिळाली ती संत नामदेवांची. नामदेव हे शिंपी समाजाचे, पण ज्ञानेश्वर आणि नामदेव यांची मैत्री इतकी घट्ट होती की त्यांनी एकत्र संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. या यात्रेत त्यांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या सर्व संतांना एका धाग्यात बांधण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. त्यांनी वारकरी संप्रदाय नावाच्या एका विशाल इमारतीचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले ती आवार. पंढरपूरची वारी जी आज आपण पाहतो, लाखो लोक ऊन पावसाची पर्वा न करता विठ्ठलाच्या भेटीला पायी जातात, त्या परंपरेला खऱ्या अर्थाने एक भव्य स्वरूप देण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. त्यांनी भक्तीला लोकशाहीचं स्वरूप दिलं. ज्ञानेश्वरांचं वय आता 21 वर्ष झालं होतं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृतानुभव लिहून झाला, वारकरी संप्रदाय उभा राहिला, समाजाला जगण्याची योग्य दिशा मिळाली. एके दिवशी पंढरपूरला विठ्ठलासमोर उभे असताना माऊलींनी नामदेवांना जवळ बोलावलं आणि अत्यंत शांतपणे म्हणाले, नामा, आता माझी जायची वेळ झालीय, मला समाधी घ्यायची आहे. हे शब्द ऐकताच नामदेवांच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे, 21 वर्ष हे काही समाधीचं वय असतं का? ज्याच्याकडे पाहून लाखो लोक जगायला शिकले तोच आता कायमचा दूर जाणार. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बातमी वाऱ्यासारखी आळंदीत पोहोचली. कार्तिक वद्य त्रयोदशीचा तो दिवस, इसवी सन 1296. आळंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर एक मोठा खड्डा खणण्यात आला. नामदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. साक्षात विठ्ठल रुक्मिणी तिथे उपस्थित होते असं मानलं जातं. नामदेव महाराज रडत रडत खड्डा खणत होते. त्यांच्या अश्रूंनी तिथली माती ओली झाली होती. ज्ञानेश्वरांनी सर्वांच्या पायावर डोके ठेवले. सर्वात शेवटी ते आपले मोठे भाऊ आणि गुरु निवृत्तीनाथांच्या पाया पडले. निवृत्तीनाथांनी आपल्या या लाडक्या शिष्याला आणि लहान भावाला छातीशी घट्ट धरून ठेवले. विचार करा, ज्या भावाने आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला लहानाचं मोठं केलं, त्याच्या डोळ्या देखत आता तो जिवंतपणी समाधी घेणार होता. ज्ञानेश्वर माऊली हसत हसत समाधीच्या पायऱ्या उतरले, खाली बसले, डोळे मिटले आणि वरून एक भली मोठी शिळा ठेवली गेली. कायमचा अंधार. ज्या महामानवाने संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशाची वाट दाखवली, त्याने स्वतःला कायमचं अंधारात लपवून घेतलं. अवघ्या 21व्या वर्षी माऊलींनी आपलं अवतार कार्य संपवलं. पण जातानाही त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्यांनी संपूर्ण विश्वासाठी साकडं घातलं. पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. हे देवा, जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, त्यांना नष्ट नको करूस, तर त्यांच्यातला दुष्टपणा नष्ट कर. सगळीकडे शांतता नांदू दे. हा केवढा मोठा विचार. मित्रांनो, आज 700 वर्षांनंतरही जेव्हा आपण आळंदीला जातो, तेव्हा ती समाधी पाहताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ज्ञानेश्वर माऊली आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रूपाने. आजच्या या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात जिथे माणूस पैशामागे धावतोय, डिप्रेशनमध्ये जातोय,
तिथे ज्ञानेश्वरीतील एक ओवी माणसाला पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद देते. त्यांनी शिकवलंय की संकटे कितीही मोठी असू देत, जर तुमचा स्वतःवर आणि कर्मावर विश्वास असेल तर तुम्ही जगातला कोणताही रेढा बोलका करू शकता. मित्रांनो, या 21 वर्षांच्या तरुणाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनाला सर्वात जास्त कोणती गोष्ट भावली? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या महाराष्ट्राचा हा सुवर्ण इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी ओळख आपल्या महाराष्ट्राची या आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत अभिमानाने सांगत रहा, जय जय रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.